इथे फॅशन बुक मध्ये नाही तर प्रॅक्टिकल मध्ये दिले जाते. स्केच पासून स्टाईल पर्यंत आणि हॉबी पासून करिअर पर्यंत. फॅशन म्हणजे फक्त कपडे नाही तर फॅशन म्हणजे कॉन्फिडन्स, क्रिएटिव्हिटी आणि करिअर सुद्धा. आणि याची परफेक्ट सुरुवात म्हणजे चला दाखवते. नमस्कार मंडळी, मी आहे तुमची क्रेझी फूडी रंजिता आणि आज मी आलेली आहे मिगा फॅशन इन्स्टिट्यूट मध्ये. इथे तुम्हाला इनोव्हेट, क्रिएट, एज्युकेट असं सगळंच मिळणार आहे. पण मी काय म्हणते, आपण आत जाऊया आणि जरा बघूया नाही का, तेव्हा जास्त मजा येणार आहे. थँक्यू 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 थँक्यू. कसे आहे सगळे? तुम्ही मस्त, छान. हॅलो हॅलो, हाय, नमस्कार. कसे आहात दोघं जण? मस्त मस्त, एकदम ठणठणीत. हे आहेत माझे मित्र उमेश आणि माझी मैत्रीण प्रणिता. तर या दोघांचाच आहे मिगा फॅशन इन्स्टिट्यूट. खूप ऐकून होते मिगा फॅशन इन्स्टिट्यूट बद्दल, तर म्हटलं चला आता आपल्यालाही खूप जास्त स्टाईल करायला आवडते, छान छान कपडे घालायला आवडतात आपल्यालाही, मग म्हटलं थोडंसं शिकायला पण पाहिजे नाही का. सर्वात पहिलं तर वेलकम तुमचं. थँक्यू. खूप छान वाटतंय. मी लास्ट टाइम आपला ओवीचा जो फॅशन शो होता त्यामध्ये ओवीलाही खूप छान प्लॅटफॉर्म मिळाला, हे पाहूनही खूप छान वाटलं. आणि मुलांचा, मुलींचा, सगळ्यांचा कॉन्फिडन्स लेवल जो असतो, आपण ना असं फॅशन डिझायनर म्हटल्यानंतर आपल्या डोक्यामध्ये कुठेतरी खूप मोठं असं नाव जातं. अरे बापरे, हे मला जमेल का करायला, मी हे करू शकते का, मी हे करू शकतो का. पण तुमच्याशी बोलल्यानंतर मला ते खूपच तुम्ही अगदी सोप्या भाषेमध्ये आणि अगदी इझिली करून सांगितलं. म्हणजे अगदी सगळेच करू शकतात. अगदी आपली गृहिणी पण करू शकते आणि 20 वर्षाची मुलगी देखील करू शकते. आणि त्याला काहीही एज लिमिट नाही. तसंही शिक्षणासाठी एज लिमिट नसते, पण या शिक्षणासाठी देखील एज लिमिट नाही आहे. तर आपल्याकडे कसं आहे की आपण 100% प्रॅक्टिकल नॉलेज देतो इकडे. याच्याने होतं काय की मुलांचा कॉन्फिडन्स लेवल पण वाढतो आणि फाउंडेशन स्ट्रॉंग तयार होतं. आणि खूप डायनॅमिक इंडस्ट्री असल्यामुळे याच्यामध्ये बरेचसे करिअर्स आहेत. तुम्ही ऍज अ फॅशन डिझायनर काम करू शकता, स्वतःचा बिझनेस चालू करू शकता. मेगा फॅशन इन्स्टिट्यूटनी जशी सुरुवात केली तेव्हापासून आतापर्यंत बरेचसे जॉब्स आम्ही क्रिएट केले कुठे तर आपण मार्केटमध्ये. तर हे बघून आम्हाला नितीन गडकरी साहेबांकडनं पण आम्हाला एक अवॉर्ड भेटलेला आहे. आणि आता रिसेंटली आम्हाला महाराष्ट्राचे पुन्हा एकदा सोनाली मॅडम आहेत, त्यांच्याकडनं पण आम्हाला अपरायझिंग असं इन्स्टिट्यूट म्हणून आपल्याला अवॉर्ड भेटलेलं आहे. आणि एवढंच नव्हे तर आमच्या मुलांसाठी आम्ही जेवढं वेळ देतो आणि त्यांच्या करिअर कसं ग्रो होईल हा एक आमचा विजन असतो नेहमी. प्लस आपण त्यांना ऑपॉर्च्युनिटीज देतो. म्हणजे आपले मोठे मोठे फॅशन शोज होतात, स्वतः इनहाऊस पण आपले मोठे फॅशन शोज होतात, ज्याच्यामध्ये मोठे मोठे कलाकार मराठी आणि हिंदी मूवीज मधले सेलिब्रिटीज येतात. ते त्यांचे डिझाईन्स बघून त्यांनाही तिथून ऑपॉर्च्युनिटीज भेटतात, अप्रिशिएट करतात. आणि तिकडनं मुलांना आपल्या ऑपॉर्च्युनिटीज पण भेटले. असे बरेचसे ऍक्टर्स आहेत किंवा सेलिब्रिटीज आहेत, त्यांच्यावर आपली मुलं काम करतायत. असं आपलं काम बघून काही मूवीज आपल्याला भेटल्यात जिच्यामध्ये मुलं ऍज अ असिस्टंट कॉस्ट्युम डिझायनर्स म्हणून आपले काम करतायत. त्याच्यानंतर बरेचसे टीव्ही सिरियल्स मध्ये भेटलेले आहेत. आणि बाहेर पण आपल्या बऱ्याचशा अशा कंपनीज आहेत ज्याच्यावर आपलं टायअप आहे, त्यांच्यावर तिथेही आपल्या मुलांना जॉबचे 100% असिस्टंट, जॉब असिस्टंट आपलं असतं. आणि अशा बऱ्याचशा कंपनीजमध्ये आपले मुलं आता कार्यरत आहेत आणि चांगलं पॅकेज घेऊन ती लोक कमवत आहेत. जेव्हा ह्यांचा कोर्स चालू असतो त्या टायमाला आपण त्यांना इंडस्ट्रियल व्हिजिट्स पण आपण त्यांना घेऊन जातो. आता इंडस्ट्रियल व्हिजिट्स मध्ये होतं असं की त्यांना मोठ्या मोठ्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज कशा काम करतात, ते कसे कार्यरत असतात, त्यांच्या मोठ्या मोठ्या मशीन्समध्ये मशिनरी कशा असतात. एक्झॅक्टली. काही ठिकाणी फक्त तुम्हाला पुस्तकी ज्ञान दिलं जातं, प्रॅक्टिकल नॉलेज तिकडे तुम्हाला खूप कमी असतं. काही ठिकाणी असं तर प्रॅक्टिकल नॉलेज तर मिळतंय, पण तुम्हाला बाहेर जगभरामध्ये वावरण्याचं नॉलेज पण असलं पाहिजे ना. तर विशेष म्हणजे आपल्याकडे ना अजून एक गोष्ट अशी आहे की आपल्याकडे आपले स्वतःची बुक्स आहेत. एकदम इझी मेथड्स मध्ये आपण आपले बुक्स क्रिएट केले आणि हे इनहाऊस आपण केलेले. मिनल मॅडम जे आपल्या इन्स्टिट्यूटचे प्रिन्सिपल आहेत, त्यांनी स्वतः त्यांचा 40 इयर्सचा एक्सपिरियन्स वापरून ह्या बुक्स आपल्यासाठी क्रिएट केल्या, ज्याचा मुलांना प्रचंड फायदा होतो. आणि पूर्ण महाराष्ट्रभर आपले हे बुक्स फेमस आहेत. तो तिन्ही लँग्वेजमध्ये आपल्या ह्या बुक्स अवेलेबल आहेत, मराठी, इंग्लिश, हिंदी. येस. आणि ह्याच्यामध्ये पण आम्ही कंटिन्युअसली बदल करत असतो. बरेचसे पॅटर्न्स तुम्ही जर का बघितले तर हे अपडेट होत असतात. तुम्हाला माहितीये का, मी काही वर्षापूर्वी ओवी क्रिएशन चालू केलं होतं आणि मला हे छान छान डिझाईनचे कपडे, म्हणजे मला स्वतःला आवडायचं की हा हे आपण, आणि मी स्वतः ते पॅटर्न असे ना स्केच वगैरे करायचे आणि टेलर कडनं शिवून घ्यायचे आणि ते मी असं लॉन्च केलं होतं. लेकिन आगे कुछ नाही बडा, कारण माझ्याकडे डिझायनरच नव्हती ना प्रॉपर, आणि मी किती वेळ देणार त्याच्यामध्ये. पर अब मुझे जो खुशी हो रही है वो क्या ही बोलू. चला मी काय म्हणते, आपण गप्पा खूप केल्या आहेत, जरा मला क्लास पण दाखवा ना. चला, ही आपली क्लासरूम आहे. इथे बरंच म्हणजे जे प्रॅक्टिकल नॉलेज तुम्हाला सांगितलं मगाशी ते इकडे सगळं होतं. सो द मॅजिक हॅपन्स हिअर. इथे आपण बघितलं तर इथे ड्राफ्टिंगचं वगैरे सगळं, किंवा आता त्यांचं ट्रेसिंगचं चालू आहे.
त्याच्यानंतर आपल्याकडे जसं मी तुम्हाला सांगितलं की मशीन्स वगैरे आहेत आपल्याकडे, तर इंडस्ट्रियल मशीन पासून सगळ्या आपल्या हाफ शटल फुल शटलच्या पण मशीन्स आहेत. असं नाही आहे ड्रीम कम ट्रू, बट डिझाईन युअर ड्रीम येस, असं आहे इथे. करेक्ट. म्हणजे अगदी मशीन चालवण्यापासून आपण सगळं शिकवतो. सुरुवातीला मशीन कशी चालवायची, मशीनचे पार्ट्सचं काय नॉलेज आहे ते पण त्यांना कळलं पाहिजे. बरोबर, मला फक्त design गाडी पण चालवताना करता आले येते. गाडीचं पण नॉलेज पाहिजे, तर तसंच आहे. परफेक्ट. आणि असे आपले कुठे कुठे ब्रांचेस आहेत? आपले ब्रांचेस आता इथे डोंबिवलीला आहे, मुंबईच्या डोंबिवलीला, ठाण्याला आणि पनवेलला आहे. डोंबिवली, ठाणे आणि पनवेल. पनवेल. तर हे आपले नियर बाय ब्रांचेस आहेत. तुम्ही इथे कुठेही ऍडमिशन घेऊ शकता. Yes, yes. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय आहे माहिती का, हे सगळं तुम्हाला समजवण्यामागे की ऍडमिशन सुरू झालेले आहे. Yes. स्क्रोल करत नका बस, पटापट ऍडमिशन करा. Yes. बरोबर की नाही? Correct. ते खूप महत्वाचं आहे. जो ऑडियन्स आहे म्हणजे जसं एज ग्रुप आहे, तर अगदी 20 वर्षापासून अगदी 40-45 एज पर्यंत पण आपल्याकडे 60 लेडीज पर्यंत आहेत, बघा. 60 पर्यंत सगळेच आहेत. येऊ शकतात. म्हणजे अगदी हाऊस वाईफ पण आहेत, खूप अशा ओल्ड लेडीज पण आहेत. ऍक्च्युली ही फील्ड ना खूप पुढे जात आहे आता. म्हणजे इव्हन मी पण काही इव्हेंटला वगैरे जाते, तर माझा एक इव्हेंटच्या वेळेस माझ्या ड्रेस डिझाईनसाठी एक मुलगा होता, ओके, जो सगळ्या मला साडी वगैरे छान डिझाईन करतो आणि इतकं छान त्याचं कॉर्डिनेशन होतं ना माझ्यासोबत, Right. खूपच छान. तर मला असं वाटतं की हा मुलगा किती छान डिझाईन करतो, माझ्यापेक्षा त्याची विचार करण्याची क्षमता खूप वेगळी आहे, वेगळी आहे. प्लॅन करण्याची क्षमता खूप वेगळी आहे. Right. थोडं थोडं म्हणजे मी माझ्या आयडियाज द्यायची, तो त्याच्या आयडियाज द्यायचा. Correct. असं करून आम्ही ते ड्रेस, साडी वगैरे जे काय ते डिझाईन करायचो. सो हे मला असं वाटतं की यामध्ये करिअर मुली काय मुलं काय सगळेच करू बरोबर. शकतात ह्याच्यामध्ये एकंदरीत. आणि विशेष म्हणजे आपल्याकडे एकदम अफोर्डेबल फीज मध्ये आणि इन्स्टॉलमेंट ऑप्शन्स पण आपल्याकडे आहेत, अच्छा. की ज्याच्यामध्ये तुम्हाला कोणाला वन टाइम फीज नसेल भरता येत, तर आपण त्यांना मंथली इन्स्टॉलमेंटच्या ऑप्शन्स पण दिलेले आहे, की जेणेकरून ते शिकता शिकता पण मंथली इन्स्टॉलमेंट देऊ शकतात. आपल्याकडे असे बरेच मुलं असं पण आहे, कारण आमचा जो कोर्स आहे त्याच्यामध्ये गॅरंटी आहे की तुम्ही लर्निंग आणि अर्निंग दोन्ही एकत्र करू शकता. अरे वा. कारण इथे प्रॅक्टिकल नॉलेज सगळं होतं. मग ते बाहेर काय करतात मुलं की ऑर्डर्स घेतात आणि त्याच्यातनं अर्निंग जे झाले ते इथे फीस मध्ये भरतात. अशी बरीचशी मुलं आहेत. सो दिस इज द परफेक्ट प्लेस, लर्निंग टू अर्निंग. Yes. मेगा फॅशन इन्स्टिट्यूट. तर या सगळ्याकडे टीचर्स आहेत, तर आपण टीचरचा एक्सपिरियन्स विचारूया. तुमचं काय म्हणणं आहे मेगा फॅशन? म्हणजे एक बॉन्डिंग माझं त्यांच्याबरोबर क्रिएट झालंय, किंवा सरांसोबत किंवा या मेगाबरोबर. आणि हा इथे शिकायला म्हणजे इथे मी शिकवायला आल्यापासून एक असं आहे की मुलांना शिकवता शिकवता मी पण खूप बऱ्याच गोष्टी शिकले, नवीन नवीन गोष्टी. आणि सर आम्हाला अजूनमधून सांगतच असतात की हे करायचं हे करायचं, त्यामुळे अजून जास्त मला नवीन गोष्टी शिकायला मिळतात. माझा पण छान आहे एक्सपिरियन्स. मी आधी इथे स्टुडंट होते, नंतर मग ॲज अ टीचर जॉईन झाले. मला पण भरपूर शिकायला भेटलं. फॅशन शो वगैरे झाले 2. की आमचं असं आहे की जरी सिलेबस फिक्स असला तरी आम्ही दर वर्षाला किंवा आम्ही सिलेबस टॉपिक चेंज करतो, कारण फॅशन डिझायनिंग ही अशी फील्ड आहे की जिथे नेहमी काहीतरी बदल असतो. सो हे आम्ही पण आमच्या फॅकल्टीजमध्ये पण आम्ही चेंजेस करतो आणि स्टुडंटना पण ते देतो. म्हणजे स्टुडंटला करिअर ऑपॉर्च्युनिटी पण इकडेच आहे, हे लक्षात असू द्या. तुमचं कळतंय का तुम्हाला मी काय बोलते ते लक्षात असू द्या. आता सगळ्यात महत्वाचं कसं असतं, आपण सगळं शिकतो, सगळंच करतो, Correct. पण सगळ्यात महत्वाचा पार्ट असतो की ती वस्तू विकली जाणं. करेक्ट. मग त्याच्यासाठी काय करायचं असतं? तर त्याच्यासाठी ना आता कसं आहे की खूप जणांना हे माहिती नाहीये की करिअर झाल्याच्या नंतर की फक्त आता मिगाचंच हँड होल्डिंग आहे का. तर आम्ही आमच्या स्टुडंटला तेही सांगतो की मिगाचं हँड होल्डिंग नंतर पण बाहेर बऱ्याचशा गोष्टी जे तुम्हाला शिकणं खूप गरजेचं आहे. जसं की तुम्ही समजा बुटीक टाकलं किंवा फ्रीलान्सिंग केलं किंवा एखादं प्रोडक्ट जरी तुमचं डिझाईन ड्रेस तुम्हाला विकायचं आहे, तर त्याच्यासाठी सोशल मीडियावरती आजकाल खूप चांगली पकड असणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी पण आम्ही छोटे छोटे असे लेक्चर्स घेतो, ज्याच्यामध्ये आम्ही त्यांना सांगतो की बाबा सोशल मीडियावरती काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे. शॉर्ट मध्ये जो दिखता है वो बिकता है, आप दिखाओगे नहीं तो बिकेगा कैसे, बरोबर की नाही? सो त्याच्यासाठी तुम्हाला सोशल मीडियाचं पण नॉलेज असणं खूप गरजेचं आहे, ज्यासाठी तुम्ही नक्कीच त्यांना हेल्प करता. मला नवीन नवीन असं पॅटर्न वगैरे काही डिझाईन वगैरे क्रिएट करायला खूप आवडतात. आणि जेव्हापासून मी ते मेगा इन्स्टिट्यूटमध्ये जॉईन झाली तिथपासून मॅम सर वगैरे मला सांगतात की नवीन नवीन काय कसं करायचं, हां काय क्रिएट करायचं. मी 3 इयर्सचा डिप्लोमा कोर्स घेतला आहे. माझा थोडा स्किप झालेला कारण की माझी 12th चालू होती. मग तरीसुद्धा मला सरांनी असं चान्स दिला की तू कवर अप कर नंतर तुझा सगळं सब्जेक्ट. म्हणजे सगळे टीचर्स वगैरे सगळं फॅकल्टीज खूप स्वीट आहेत, म्हणजे असं बोलतात ना भांडत वगैरे नाही, गोड सांगतात. आपले ब्रांचेस कुठे कुठे आहेत? जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्या महाराष्ट्रभर आपले ब्रांचेस आहेत. बरोबर. आणि सुरुवात आपली पुण्यापासून झाली. तर आपल्याकडे पुणे, मुंबई, कोल्हापूर, औरंगाबाद अशा आपल्या ब्रांचेस आहेत. तर डोंबिवलीची जी इन्स्टिट्यूट आहे ती
डोंबिवली ईस्टला फडके रोड आहे, खूप फेमस रोड आहे डोंबिवलीचा. तर फडके रोडलाच आपलं एक गुलशन ज्यूस सेंटर, तिथूनच जवळ आपलं ही ब्रांच आहे डोंबिवलीची. तशी ठाण्याची जी ब्रांच आहे ती पण अगदी रेल्वे स्टेशनच्या बाजूलाच आहे. पहिलाच कुंज म्हणून बिल्डिंग आहे, स्टेशनच्या अगदी जवळ आहे, वॉकेबल 2 ते 3 हे जेवढे ब्रांच सांगतात मला काय लवकर काय त्याचे ऍड्रेस पाठ होणार नाही. तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे स्क्रीनवरती, त्या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि स्क्रोल नका करू हो, नुसतं कॉन्टॅक्ट करा आणि पटापट ऍडमिशन सुरू करा. परफेक्ट. आपण जिथेही जॉब करतो किंवा आपण जिकडे शिक्षण घेतो तिकडच्या फॅकल्टीज खूप छान असणं आणि थोडेसे फ्रेंडली असणं खूप गरजेचं आहे. जिकडे शिस्त आहे तिकडे शिस्त, पण जिकडे प्रेम आहे तिकडे प्रेम. त्या मुलाला तेवढ्या प्रेमाने समजून सांगणं की बाबा ठीक आहे तुझं नाही होत आहे, तू असं कर, अच्छा तुझं हे नाही, त्याच्या कलेने घेणं हे पण खूप महत्वाचं असतं. अच्छा, आपल्याकडे जे कोर्सेस आहेत ते कोणते आहेत? म्हणजे असं वर्षभराचं आहे, 6 महिन्याचं आहे, असं आहे का काही असे छोटे पण? ह्याच्यामध्ये पण खूप व्हरायटी आपल्याकडे, म्हणजे आपल्याकडे अगदी 2 months पासून 3 years पर्यंत वेगवेगळे 50+ कोर्सेस आहेत फॅशन डिझायनिंगचे. 50+ कोर्सेस फॅशन डिझायनिंग येस. आणि त्याच्यामध्ये आपल्याकडे शॉर्ट कोर्सेस, डिप्लोमा कोर्सेस वगैरे आहेत. आणि हे सगळे कोर्सेस आपले NSDC अप्रूव्ड आहेत. आणि याच्यामध्ये आपल्याकडे शॉर्ट कोर्स म्हणजे अगदी काही गृहिणी आहेत ज्यांना अगदी वेळ कमी आहे, 1-2 महिन्याचाच असेल किंवा 3-4 महिन्याचाच वेळ असेल, तर त्यांच्यासाठी पण आपले शॉर्ट कोर्स आहेत. मग जी मुलं त्यांना करिअर करायचं त्या पर्स्पेक्टिव्हने आपल्याकडे डिप्लोमाचे कोर्सेस आहेत, जे 1 year डिप्लोमा, 2 year डिप्लोमा, 3 year डिप्लोमा असं आहे. ब्रांच व्हिजिट करून तुम्ही फायनल करू शकता तुम्हाला कोणता कोर्स करायचा आहे, किंवा तुम्ही फोनवरती आधी कॉन्टॅक्ट देखील करू शकता. तेवढंच नव्हे तर आपल्याकडे वर्किंग वुमन्ससाठी जे आहेत, वर्किंग आहेत पण त्यांना ह्याच्यात करायचं आहे, तर त्यांना सॅटर्डे संडे सुट्टी असते, तर सॅटर्डे साठी आपल्याकडे त्यांना वीकेंड बॅचेस, आपल्याकडे फुल डेच्या बॅचेस पण होतात. येस येस. तुम्ही अगदी सगळीकडनं सोल्युशन काढले. येस येस. सगळ्यांना नाही तो ये सोल्युशन आहे, ये नाही तो हे करा, फक्त हे महत्वाचं आहे. जो प्रॅक्टिकल नॉलेज आम्ही देतो तो कुठलाही पोर्शन आम्ही अर्धवट त्यांचा सोडत नाही. म्हणजे त्यांनी जरी सुट्ट्या त्यांच्या झाल्या कुठल्याही जेन्युइन रिझनमुळे, तर तो मी स्किप नाही करत तेवढा पोर्शन. तर आम्ही त्यांना तिथूनच पुन्हा शिकवतो, म्हणजे त्यांचे कुठल्याही लेक्चर्स किंवा कुठलाही पॅटर्न त्यांचा मिस होत नाही. टीचर्स वगैरे खूप असे सपोर्टिव्ह आहेत आणि प्रत्येक गोष्ट शिकताना खूप आनंद भेटतो. मॅम खूप असा सांगतात वगैरे की समजावून, नाही जमते मी शिकवते, नाही जमते जर काही चूक झाली काय झालं तरी मॅम समजून घेतात. मॅम बरं समजून घेतात. बरं मॅडम काठी घेऊन उभ्या नाही राहता. नाही खूप छान आहेत, खूप छान आहेत. आणि इथे बघा खूप छान यांनी हे ड्रेस डिझाईन केले आहेत. इथे आहे, इथे आहे, इथे पण आहे. झालं तुमचं लावून? झालं चला छान. कसा होता एक्सपिरियन्स बनवताना? एकदम छान होतं. काय चुकलं तर मॅमनी सांगितलं कसं बनवायचं आहे वगैरे, जमलं ते मला बनवायला. खूपच छान, जास्त जमलंय का? सब टीचर्स बहुत ज़्यादा फ्रेंडली है और हम लोग बाई चांस हम लोग कुछ मिस्टेक करेंगे तो मतलब ऐसे नहीं कि ज़्यादा कोई स्कूल में कैसे रहता था कि हाँ सिखा लिया ना तुम लोग को बार बार क्या सिखा रहे हो. हाँ, इधर ऐसा नहीं, इधर एकदम फ्रेंडली और इधर बहुत मस्ती, इंजॉय, बहुत मज़ा भी आता है करने में, काम करने में वगैरह बहुत मज़ा. और मैम तो बहुत ज़्यादा ही फ्रेंडली, एकदम मतलब ऐसा लगता है कि घर में ना रहो, इधर ही रहो. मुझे वापस घर जाने का सीरियसली मन ही नहीं नहीं सही में मेरे को घर जाने का मन भी नहीं करता. इधर इतना इंजॉयमेंट होता है, स्टिचिंग करने में वगैरह बहुत मज़ा आता है. जेव्हापासून इथे आले तेव्हापासून मॅमनी एवढं कम्फर्टेबली मला सगळं समजून सांगितलं की कसं करायचं आहे, काय करायचं आहे. मॅम नेहमी समजावून सांगतात की सगळं एकदम परफेक्ट होत आहे, कर तू, होईल कर. बरोबर आहे. हे खूप महत्वाचं आहे की तेवढं पेशन्स लेवल असले पाहिजे त्या टीचर्समध्ये सुद्धा, आणि त्यांना सपोर्ट केला पाहिजे की अरे करा तुम्ही, अरे हे चुकले ठीक आहे काही हरकत नाही, येणार पुढे. ते प्रत्येक वेळेस त्या मुलाच्या, त्या स्टुडंटच्या जोपर्यंत प्रॉपर त्यांना समजत नाही तोपर्यंत टीचर्स त्यांना समजून सांगतात, त्यांच्या वेळेप्रमाणे त्यांच्या कलेने घेतात. हे खूपच जास्त इन्स्टिट्यूटमध्ये महत्वाचं आहे. तर जसं तुम्ही मगाशी विचारलं की हे जे शिकतात इथे खूप प्रॅक्टिकल नॉलेज आम्ही खूप घेतो, तर तो जो फॅब्रिक आहे तो कुठे असतो किंवा तो कुठून आणायला लागतो. तर बऱ्याचदा असं होतं की स्टुडंट्स आपल्या घरातनं पण घेऊन येतात, बाहेरून खूप वेळ असं होतं की त्यांना तो बरोबर भेटत नाही, मग अशा वेळी त्यांचं ते लेक्चर मिस न व्हावं किंवा त्यांचं नुकसान न व्हावं त्या टायमाला. तर म्हणून आपण इथे एक छोटंसं एक बुटीक टाईप आपण केलेलं आहे, ज्याच्यामध्ये स्टुडंटसाठी अगदी सुईपासून कपड्यांपर्यंत लागणाऱ्या सगळ्या वस्तू इथे उपलब्ध आहेत. त्यांचा तो वेळ वाया न जाता
त्यांना ह्या सगळ्या गोष्टी इथे भेटतील, उपलब्ध उपलब्ध म्हणजे होते. इन हाऊस सगळ्या उपलब्ध In-house. होतील. ऍडमिशन तर सुरू झालेलेच आहेत आणि त्या ऍडमिशन वरती तुम्हाला वेगवेगळ्या ऑफर देखील आहेत. सो डिस्काउंट्स आहेत भरपूर वेगवेगळे. तर हे सगळं जाणून घेण्यासाठी मी स्क्रीनवरती क्रमांक दिले आहे, त्या क्रमांकावरती व्हॉट्सअप करा, मेसेज करा, कॉल करा, नाही तर डायरेक्ट तुम्ही जाऊन तिकडे व्हिजिट करा आणि पटापट तुमचं ऍडमिशन करा. लेट झाला तर हे ट्रेंड मिस होऊन जाईल. मग आजच कॉल करा आणि ऍडमिशन घ्या. डिझाईन युअर क्रिएटिव्ह फ्युचर विथ मिगा फॅशन इन्स्टिट्यूट. इथे फॅशन बुक मध्ये नाही तर प्रॅक्टिकल मध्ये दिले जाते. स्केच पासून स्टाईल पर्यंत आणि हॉबी पासून करिअर पर्यंत ऍडमिशन सुरू झालेले आहेत. मग स्क्रोल नको, कॉन्टॅक्ट करा मिगा फॅशन इन्स्टिट्यूटला. टन 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 टन. चला, मला तर खूप जास्त भूक लागलेली आहे आणि माझा हा ड्रेस कसा वाटते ते नक्की तुम्ही कमेंट करून सांगा. खूपच छान वाटते, असं वाटतंय माझ्यासाठी स्टिच केलेला आहे. परी हूं मैं. छान वाटतोय, पण हा काही माझ्यासाठी स्टिच केला नाही आहे. पण तो वाटत जरी असला तरी पण ठीक आहे, नेक्स्ट टाइम मी माझ्यासाठी स्टिच करून घेणार. आणि हा तुम्ही पाहिला असेल की मी दुबईला गेले होते आणि त्यावेळेस मी जो ड्रेस वेअर केला होता, तर हा ड्रेस मला इथूनच मी डिझाईन करून घेतला होता. उमेशजींनीच डिझाईन केला होता, मिगा फॅशन इन्स्टिट्यूटमध्येच डिझाईन केला होता. सो मी स्क्रीनवरती कॉन्टॅक्ट डिटेल्स दिलेली आहे. ॲडमिशन सुरू झालेले आहेत. बाकी की चर्चा बाद में, ये ॲडमिशन पहिले कर लो. आणि हा येस, तुम्हीच जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून ज्यांना खरंच ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल. आणि तुम्ही लोक सबस्क्राईब नाही करते ते पण करून टाका ना, का नुसता वेळ घालवतात. चला बाय बाय. भूक लागले ना तुमचं तर काय झालं जेवण? चला मला पण भूक लागली. चल ग चल, आम्ही चाललो. भूक लागली, मला खूप जास्त भूक लागली. बाय. खाणार एवढीशी पण सांगते मग भूक लागते. भूक तो भूक होती, इतना खाऊया, इतना खाऊ. भूक तो भूक आहे ना. चला बाय.